आंतरराष्ट्रीय विश्वातली आणखी एक महत्त्वाची घडामोड, कझाकिस्तानमध्ये रशियाच्या एका चुकीमुळे विमान कोसळलेलं आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलिनने शनिवारी अधिकृत निवेदन जारी केलंय. या निवेदनातून सांगण्यात आलंय की 25 डिसेंबर रोजी युक्रेनियन ड्रोन हल्ल्यामुळे रशियाच्या ग्रोझनी जवळील हवाई संरक्षण यंत्रणांनी गोळीबार केला. मात्र या गोळीबारावेळी अचानक हे विमान समोर आलं. त्यामुळे या गोळ्या विमानावर झाडल्या गेल्या आणि अझरबैजानची राजधानी बाकू या ठिकाणावरून बुधवारी हे उड्डाण करण्यात आलेलं होतं. हे विमान ग्रोझनीकडे जाण्यासाठी निघालं. दरम्यान टेक ऑफ नंतर काही वेळातच त्याचा मार्ग बदलण्यात आला आणि कझाकिस्तानमध्ये उतरण्याच्या प्रयत्नात हे विमान कोसळलं. या अपघातामध्ये 38 जणांचा मृत्यू झालेला असून 29 जण जखमी झालेले आहेत. कझाकिस्तानमधील विमान अपघाताबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी माफी मागितली आहे. रशियाचं हवाई सुरक्षा दल युक्रेनच्या हल्ल्याला जसाच तसं उत्तर देत असताना ही दुर्घटना घडलेली आहे. दरम्यान ही घटना अतिशय दुःखद असल्याचं आता रशियानं म्हटलेलं आहे. या सगळ्या संदर्भात अधिकची बातचीत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. दोन देशांच्या भांडणात खरं तर निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे असं म्हणावं लागेल आणि आता हे खरं कारण उघड करण्यामागे पुतीन यांची नेमकी भूमिका काय असावी? नाही, नक्कीच आहे. मला असं वाटतं की यामध्ये पुतीनचं स्टेटमेंट जे आहे ते आपण अत्यंत काळजीपूर्वक जर बघितलं तर त्या स्टेटमेंटमध्ये कुठेही पुतीनने असं म्हटलेलं नाहीये की या अपघातामध्ये रशियाचा कुठेही हात आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. फक्त या अपघातासंदर्भामध्ये त्यांनी एकूणच जो आहे तो दुःख व्यक्त केलेला आहे. याला एक ट्रॅजिक इन्सिडेंट असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु यातनं एक गोष्ट होती की पुतीन सारखा व्यक्ती का अशा प्रकारे याला ट्रॅजिक इन्सिडेंट म्हणून करेल किंवा त्याच्या संदर्भामध्ये दुःख व्यक्त करेल, यावरनं ही गोष्ट काही प्रमाणामध्ये स्पष्ट होती की हा एक प्रकारचा अपघात नव्हता, तर हे विमान जे आहे हे पाडण्यात आलेलं होतं. यापूर्वी ज्या वेळेला 25 डिसेंबरला हा अपघात घडला त्याच वेळेला अमेरिकन गुप्तहेर संघटनांनी ही बातमी दिलेली होती की विमानामध्ये कोणताही अंतर्गत बिघाड नव्हता. परंतु हे जे विमान अपघात झालेला हा प्रामुख्याने एक्सटर्नल इंटरव्हेन्शनमुळे म्हणजे बाह्य कोणत्या गोष्टीमुळे झालेला आहे. आणि मात्र त्यावेळेला व्लादिमीर पुतीन असं म्हटले होते की तुम्ही चौकशी पूर्ण होऊन जाऊ द्यात आणि त्यानंतर मी याच्यावरती वक्तव्य देईल. आणि आता त्यांचं वक्तव्य आलेलं आहे आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींविषयी दुःख व्यक्त केलेलं आहे. हे दुःख व्यक्त करणं याचाच अर्थ असा होतो की कदाचित रशियाची जी अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारची अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे, या अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टमने कझाकिस्तानमध्ये विमानाला उडवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अदरवाईज व्लादिमीर पुतीन सारखा माणूस या कोणत्याही गोष्टीविषयी उघडपणे माफी मागणार नाही किंवा दुःखही व्यक्त करणार नाही. त्यांनी हे केलंय याचाच अर्थ असा होतो की रशियाचा कडनं ते अनवधानाने का होईना, कारण त्यांनी मुद्दामून ते पाडलं असेल असं नाहीये. याचं कारण असं आहे की प्रामुख्याने अझरबैजान बरोबर रशियाचे तसे कोणत्याही प्रकारचे शत्रुत्वाचे संबंध नाहीयेत. परंतु ज्या वेळेला कझाकिस्तानवरनं हे विमान उडत होतं त्यावेळेला युक्रेनचे ड्रोन्स हे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती रशियावरती हल्ले करत आहेत आणि त्यामुळे अशा ड्रोन्सला उडवण्यासाठी ज्या अँटी बॅलिस्टिक मिसाईल्स इन्स्टॉल करण्यात आलेल्या आहेत त्यांनी याला उडवलं गेलं. परंतु हा जरी अनवधानाने झालेला असला तरी अत्यंत दुःखद अशा स्वरूपाची घटना आहे आणि याची मोठी किंमत ही व्लादिमीर पुतीन यांना चुकवावी लागेल. व्लादिमीर पुतीन यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयामध्ये ऑलरेडी खटला चालू आहे. त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट हे इश्यू केलंय म्हणून पुतीन कुठेही बाहेर पडत नाहीये. आता पुतीनवरचा जो दबाव आहे हा मोठ्या प्रमाणावरती वाढू शकतो कारण निष्पाप लोकांचे जीव यामध्ये जायला लागलेले आहेत. याचा मोठा इश्यू हा नॅटो आणि अमेरिका करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. युनायटेड नेशन्स मध्ये हा इश्यू रेज होऊ शकतो, आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा इश्यू रेज होऊ शकतो आणि पुतीनवरचा जो दबाव आहे तो वाढू शकतो. यातनं एक गोष्ट स्पष्ट होती की आता रशिया युक्रेन युद्ध हे केवळ सैनिकांपुरतं लष्करापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर सर्वसामान्य लोकांचे पण जीव याच्यामध्ये जायला लागलेले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाची घटना आहे आणि मला असं वाटतं की यासाठी रशियाने आत्मपरीक्षण करणं ते अत्यंत गरजेचं आहे. सर आणखी एक महत्वाचा मुद्दा, अझरबैजानमधील खासदार रसीम मुसाबेकोव्ह यांनी या अपघातासाठी मॉस्कोला सुरुवातीलाच जबाबदार धरलेलं होतं, जे आता जवळपास खरं ठरलं असं म्हणावं लागेल. ती संशयाची जी सुई होती ती आधीच हा संशय व्यक्त करण्यामागे नेमकं काय कारण असावं, त्यांना हा संशय नेमका कसा आला असावा? याचं कारण असं आहे की ज्या वेळेला
रशिया आणि युक्रेन हे दोघही जण युद्धामध्ये आहेत. युद्धजन्य परिस्थिती नाही, तर ऑलरेडी हे 2 वर्षापासून युद्ध चाललेलं आहे आणि ते एका अशा वळणावर गेलेलं आहे की युक्रेनचे ड्रोन, जसं मुंबईवरचा किंवा अमेरिकेवरचा 9/11चा अटॅक झाला होता, तशाच प्रकारचा अटॅक एक 15 दिवसांपूर्वी रशियावरती युक्रेनच्या ड्रोनकडनं करण्यात आलेला होता. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्या वेळेला जो वॉर झोन असतो त्याच्यावरनं एखादं विमान उडतं, त्यावेळेला अशा स्वरूपाच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मात्र स्वाभाविकपणे रशियाने त्याला डिनाय केलं आणि अशा स्वरूपाचे अनुमान यासाठी लावले गेले की ते कझाकिस्तानवरनं उडत होतं. त्यामुळे हा असं शक्यता होऊ शकत होती आणि म्हणून ती शक्यता व्यक्त केली. अमेरिकन गुप्तचर संघटनांनी पण ही शक्यता व्यक्त केली, पण पुतीन यांनी मानणं शक्यच नव्हतं. मात्र अझरबैजान बरोबर रशियाचे संबंध हे अत्यंत चांगले आहेत. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचं शत्रुत्व किंवा संघर्षाची भावना नाहीये. त्यामुळे त्यांनी उघडपणे या बाबतीची माफी मागितलेली आहे. पण माफी मागताना त्यांनी जे शब्द निवडलेले आहेत ते अत्यंत काळजीपूर्वक निवडलेले आहेत. माफी मागितलेली आहे, निषेध व्यक्त केलेला आहे, दुःखद घटना, ट्रॅजिक इन्सिडेंट्स म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. परंतु कुठेही ते असं म्हटलेले नाहीये की आमचं संरक्षण क्षेत्र, आमचं लष्कर किंवा आमची अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, हे म्हणण्याचं मात्र त्यांनी टाळलेलं आहे. मात्र याचा आपण अंदाज लावू शकतो की अशा गोष्टी घडू शकतात ज्या वेळेला 2 देश हे युद्धामध्ये असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याची झळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली असल्यामुळे आता लवकरात लवकर डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच 20 जानेवारीला अमेरिकेचं अध्यक्षपद घेत आहेत आणि त्यांनी प्रचार काळामध्येच सांगितलं होतं की मी 24 तासामध्ये रशिया युक्रेन युद्ध हे थांबवू शकतो. आता जगाला वाट बघायची आहे ते डोनाल्ड ट्रम्प कधी टेक ओव्हर करतात आणि त्यांचे आणि पुतीनचे ज्या प्रकारचे संबंध आहेत, केमिस्ट्री आहे दोघांमधली, पर्सनल रिलेशनची, तर मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प याच्यात लवकरात लवकर रोल प्ले करावा आणि हे युद्ध थांबणं अत्यंत गरजेचं आहे. नसता भविष्यामध्ये पण अनेक निष्पाप लोकांचे बळी या युद्धामध्ये जाऊ शकतात. निश्चित. त्यामुळे अमेरिकेची सुद्धा भूमिका निर्णायक ठरणार आहे आगामी काळामध्ये. कझाकिस्तानचं या सर्व घटनेनंतर नेमकं आता काय म्हणणं आहे आणि त्यांच्याकडून आगामी काळात काय भूमिका घेतली जाऊ शकते? मला असं वाटतं की यामध्ये कझाकिस्तान जो देश आहे हा सेंट्रल एशिया म्हणजे मध्य आशियाचा महत्वपूर्ण भाग आहे. कझाकिस्तान हा पूर्वी सोव्हिएत रशियाचाच भाग होता आणि 1990-91 ला सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर कझाकिस्तान हा स्वतंत्र देश बनलेला आहे. मात्र यांचे रशिया बरोबरचे संबंध हे अत्यंत चांगले आहेत. CIF सगळेजण मेंबर आहेत. आता मुद्दा याच्यामध्ये येतो आहे की सध्या व्लादिमीर पुतीनचा ज्या पद्धतीचा प्रभाव आहे त्यानुसार विशेष करून जे पूर्वीचे सोव्हिएत संघाचे भाग होते, त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये कोणी अशा स्वरूपाची ऍक्शन घेणार नाही. पण जरी घेतली, जरी ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले, युनायटेड नेशन मध्ये प्रश्न रेज झाला, तरी प्रश्न शेवटी हाच आहे की व्लादिमीर पुतीनला शिक्षा करणार कोण, हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. नसतं 2 वर्ष झाले युद्ध चालू आहे, जगाला हे युद्ध थांबवता आलेलं नाही, युनायटेड नेशनला युद्ध थांबवता आलेलं नाहीये आणि अजूनही हे युद्ध थांबण्याची कोणती सुतराम शक्यता दिसत नाही. त्यामुळे जरी कोणत्या देशाला वाईट वाटलं, अजून एखाद्या देशामध्ये असा ऍक्सिडेंट घडला की रशियाने इतर देशांमध्ये असं एखादं फ्लाईट उडवलं, आणखीन एखाद्या मिसाईलवरती अटॅक केला, तरी रशियाचं बिघडवणार कोण हा कळीचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय समुदाय हा विभागला गेलेला आहे. आज रशियाला असं, अमेरिकेला वाटलं की रशियाच्या विरुद्ध 5,000 आर्थिक निर्बंध टाकले म्हणजे रशिया संपेल. रशिया नाही संपला. याचं कारण असं आहे की चीन असेल, भारत असेल, इतर अनेक देश आहेत की जे रशियाकडनं अजूनही मोठ्या प्रमाणावरती तेल असेल, इतर वस्तू विकत घेत आहेत. आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत आंतरराष्ट्रीय समुदाय हा 193 देश एकाच पिचवरती येत नाही, एकाच आवाजात बोलत नाही आणि याचा निषेध करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे संघर्ष थांबत नाही. आंतरराष्ट्रीय फुटीचा फायदा हा नेहमीच असे युद्धखोर देश घेत असतात. निश्चित सर, या सगळ्या संदर्भात, या विषयासंदर्भात आपण सखोल विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.